मृतदेह आढळला आणि एकच खळबळ उडाली। 22 ऑगस्ट पासून पूजा फोन उचलत नसल्याने तिचा भाऊ प्रदीप मिश्रा गुजरातहून पालघरला आला। फ्लॅटला बाहेरून लॉक होतं हे लक्षात आल्यावर पोलिसांच्या मदतीने त्याने दरवाजा तोडला। पूजाचा मृतदेह त्याला आढळून आला। पूजाची हत्या झाल्याचा आरोप तिच्या भावाने केलाय। पती चंदन मिश्रा फरार असल्याचा दावा करण्यात आलाय। ईद ए मिलाद निमित्ताने नागपुरातील अनेक भागांमध्ये रोषणाई करण्यात आली आहे। ईद निमित्ताने भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे। या मिरवणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। गोंदिया शहरामध्ये सुद्धा पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिनानिमित्त ईद ए मिलादुन्नबी साजरी करण्यात येते आहे। या पार्श्वभूमीवर गोंदिया शहरामध्ये अनेक ठिकाणी मुस्लिम बांधवांनी ईद ए मिलादुन्नबीच्या स्वागताकरता विविध सामाजिक संघटना आणि परिसरातील युवकांनी पुढाकार घेत रस्ते, चौक तसंच प्रमुख ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे। भिवंडी, कल्याण, विठ्ठलवाडी, राबोडी, मुंबईमध्ये वाहन चालकांना आज नो एंट्री असणार आहे। मुस्लिम बांधवांच्या ईद ए मिलाद सणानिमित्त भव्य मिरवणुका काढल्या जात असल्याने ठाणे वाहतूक पोलिसांनी मोठे वाहतूक बदल केले। दुपारी 2 ते रात्री 10 पर्यंत वाहतूक बदलाची अधिसूचना वाहतूक विभागाने काढली आहे। मोडकळी आलेल्या शाळा व्यवस्थित करा म्हणून लढणाऱ्या अभिजित दिपके यांच्यावर लगेच FIR होते, पण अश्लील शिवीगाळ करणाऱ्या, जीवे मरण्याची धमकी देणाऱ्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या सत्ताधारी आमदार संजय गायकवाड यांच्यावर FIR दाखल होत नाही असं म्हणत प्रकाश आंबी यांनी खंत व्यक्त केली। मुंबईकरांची दुसरी जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट उपक्रमाच्या मोक्याच्या जागेवरील मालमत्ता बिल्डरांच्या घशात घालण्याच्या महायुती सरकारच्या या धोरणाविरोधात कामगार संघटना आक्रमक झाल्या। बेस्टच्या मालमत्ता विकूच देणार नाही असा पवित्रा घेत बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने प्रशासनाला तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। त्यामुळे बेस्ट कामगारांच्या असंतोषाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे। देशभरातील सरकारी कंपन्या विकून टाकणे किंवा त्याचं खासगीकरण करणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारनं आता देशातील 11 विमानतळांचं खासगीकरण करण्याचा प्रस्ताव मांडला आहे। यामध्ये महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर विमानतळाचाही समावेश आहे। हे विमानतळ 5 गटांमध्ये विभागलं जाणार असून नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं 11 विमानतळांकरता खासगी भागीदाराच्या नियुक्तीचा प्रस्ताव तयार केलेला आहे। त्यामुळे प्रत्येक गट एकाच कंत्राटदाराला दिला जाणार आहे। तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षेकरता MSFचे 116 अधिकारी आणि जवान तैनात करण्यात आले। यानंतर तुळजापूर शहर आणि मंदिर परिसरामध्ये रूट मार्च काढण्यात आला। मंदिरातील सुरक्षा, भाविकांची सुरक्षितता आणि गर्दी नियंत्रणासाठी हे जवान काम करणार आहेत। मुंबईच्या ऐतिहासिक काळा घोडा परिसराच्या सौंदर्यीकरणाचा पुढचा टप्पा लवकरच सुरू होणार आहे। फेज 2A अंतर्गत तब्बल 9 कोटी 23 लाख रुपयांची कामं करण्यात येणार असून काळा घोड्यातील 4 प्रमुख रस्त्यांचा कायापालट होणार आहे। 10 मीटर उंच हेरिटेज दिवे, 4.5 मीटरचे प्रकाशस्तंभ आणि झाडांवर अपलाइटर्स उभारले जाणार आहेत। गेल्या 4-5 दिवसांमध्ये घाऊक बाजारात साखरेच्या दरात मोठी घसरण झाली। गुळाचे दरही कमी होऊ लागले। कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या गुळ मार्केटमध्ये क्विंटल मागे 500 रुपयांनी दर कमी झालेले आहेत। साखर खरेदी दर 38 रुपयांपेक्षा जास्त राहिला तर इथेनॉल उत्पादन करणं आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरत नाही। साखरेचे खरेदी दर पुढील वर्षभर 40 ते 45 रुपयांदरम्यान राहण्याची शक्यता असल्यामुळे यंदाच्या हंगामामध्ये साखर कारखान्यांमधून इथेनॉल निर्मिती होण्याची शक्यता नाही। परिणामी 35,000 कोटी रुपयांहून जास्त आर्थिक गुंतवणूक होऊ 350 कोटी लिटर उत्पादन क्षमता निर्माण झालेल्या इथेनॉल उद्योगाला वर्षभर टाळं लागण्याची भीती निर्माण झालेली आहे। महाराष्ट्रातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांकरता मराठी भाषा शिकण्याची सक्ती करण्यात आलेली आहे। याबाबत अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना आता आणखी वेळ दिला जाणार आहे, हेच दिसून येत आहे। राज्य सरकारचा मुंबईतील अमराठी रिक्षा चालक, टॅक्सी चालकांना दिलासा दिला गेलेला दिसतोय, कारण 15 ऑगस्टच्या मुदतीनंतर बंद झालेल्या मुंबई उपनगरांमधील 48 पैकी 16 मराठी प्रशिक्षण केंद्र पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत। राज्य सरकारने नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरील 26 आंतरबदल मार्गालगतच्या 292 गावांच्या विकासाची जबाबदारी विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळावर सोपवली आहे। त्यानुसार आता MSRDCनं 292 गावांमधील 1,78,000 हेक्टर जागेच्या विकासाचा आराखडा तयार करण्याकरता सल्लागाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतलेला आहे। याकरता नुकत्याच निविदा मागवण्यात आल्या आहेत। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील ट्रॅकमनना रेल्वे रुळांवरील गस्त प्रभावीपणे होत नाहीये का
याची खातरजमा करण्याकरता GPS यंत्रणा उपलब्ध करून दिली। तर आता पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागातील तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांकरता GPS आधारित स्मार्ट जॅकेटची अंमलबजावणी करण्याच्या तयारीत आहे। याद्वारे तिकीट तपासनीस नेमके कुठे कार्यरत आहेत याची माहिती घेतली जाणार आहे। कांदिवलीच्या गणेशनगर परिसरातून पालिकेच्या साहित्याबाबत धक्कादायक आरोप समोर आलाय। पाण्याच्या पाईपलाईनच्या दुरुस्तीच्या कामातून काढण्यात आलेले पाईप थेट बोरिवलीच्या चिकुवाडी परिसरातील भंगार दुकानामध्ये नेण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। नागरिकांच्या तक्रारीनंतर BMCच्या वॉटर डिपार्टमेंटकडून पाईपलाईन दुरुस्तीचं काम करण्यात आलेलं होतं। मात्र कामातून काढलेले जुने पाईप पालिकेच्या गोदामामध्ये जमा करण्याऐवजी ते भंगारात नेण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे। मुलेश्वर गणेश मंडळाच्या मिरवणुकीमध्ये घडलेल्या घटनेनंतर नवी मुंबई महापालिकेनं गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला आणि एक अनोखी संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला। पुढील वर्षापासून नवी मुंबईतील सार्वजनिक मंडळांसाठी मूर्ती लहान भावना महान ही संकल्पना राबवत महापालिकेच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पुरस्कार छोट्या मूर्तींऐवजी छोट्या सुबक मूर्तींना दिले जाणार असल्याचा निर्णय महापौर सुजाता पाटील यांनी घेतला आहे। मध्य रेल्वेवर टिटवाळा इथं 15 दिवसांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे। 15 डब्यांच्या लोकलसाठी प्लॅटफॉर्म विस्ताराच्या कामाकरता हा विशेष ब्लॉक असणार आहे।